नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आजची जी अपडेट आहे ती खूप महत्त्वाची अपडेट आहे. तुम्ही जसं मला म्हणत होतात, की अंगणवाडी ताई डॉक्युमेंट घेत नाहीत. तर त्या संदर्भात आत्ताच आपल्याकडं अपडेट आलेली आहे. त्याच विषयावर लाईव्ह घेतली आहे. सविस्तर माहिती दिलेली आहे, की अंगणवाडी ताईंकडं तुम्हाला जायचं आहे, कुठले डॉक्युमेंट द्यायचे आहेत आणि ही जी अपडेट आहे ते लक्षात ठेवा. ज्यांच्याकडे दुसरं आधार कार्ड उपलब्ध नाही, म्हणजेच पतीचा मृत्यू झालाय, वडिलांचा मृत्यू झालाय, घटस्फोट झालाय किंवा न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे, ज्या महिलांना असे प्रॉब्लेम आहेत त्यांच्यासाठीच ही अपडेट आहे. आणि खाली लिंक दिली आहे, तर तो नक्कीच ती लाईव्ह पहा. त्याच्यामध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तर दिलेली आहेत. तुम्हाला कुठले डॉक्युमेंट द्यायचे आहेत, अंगणवाडी ताईंकडे एक फॉर्म आलेला आहे, तो फॉर्म तुम्हाला भरून द्यायचा आहे. या संदर्भात सर्व माहिती दिलेली आहे. तर नक्कीच आपल्या त्या लाईव्हला तुम्ही शेअर करू शकता. शेअर का करायची आहे, कारण ही अपडेट सगळ्यात अगोदर मी तुम्हाला देत असते. आपल्या या मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेच्या अंतर्गत जेवढ्याही अपडेट येतात तेवढ्या सगळ्या मी तुम्हाला सगळ्यात अगोदर देत असते. तर ही पण अपडेट सगळ्यात अगोदर मी तुम्हाला दिलेली आहे. त्यामुळे सर्व महिलांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना जो काही प्रॉब्लेम असेल या योजनेच्या अंतर्गत तर त्या आपल्या चॅनलवर येतील आणि त्यांचे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. याच योजनेच्या अंतर्गत आपले व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा आहेत. बऱ्याच महिलांना हप्ता मिळत नव्हता, पण त्यांनी ई-केवायसी केल्यानंतर आता त्यांना लाभ सुरू झालेला आहे. फक्त अट एकच आहे, तुम्ही योजनेच्या पात्र पाहिजे, बाकी तुम्हाला हप्ता 100% मिळणार योजनेचा. चला तर मग परत भेटू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.